जय महाराष्ट्र मित्रांनो, 2 ते 3 दिवस ब्लॉग वगैरे काय बनवतच नाही ना, व्हिडिओ नाही, काहीच करू नाही. ॲक्च्युली हालत एवढी बेकार झालेली आहे. म्हणजे सर्दी, ताप, खोकलो कंटिन्यू चालू होता. हीट एवढी वाढली आहे ना, म्हणजे मागच असो नाही, सगळ्यांका त्रास हा. बऱ्याच जणांचे असे कंप्लेंट्स होतात आणि डॉक्टरकडे पण गेले त्यावेळी पण खूप गर्दी होती. म्हणजे सगळ्यांका ह्योच रिझन की हीटमुळे ताप, सर्दी. डॉक्टर पण सुद्धा बोलले की हीटच एवढी हा की ताप, सर्दी, खोकलो ह्या आता चालूच आहे. आणि मी आता होतं आहे बरं, म्हणजे थोडे तर रेस्टच केलं आहे. शॉपमध्ये पण गेलो आहे ना, शॉपमध्ये मध्ये मध्ये येत होतं. पूर्णपणे बॉडीक रेस्ट दिलं आणि तुमचं होतं तर जास्तीत जास्त ना पाणी पित राहा. पाणी जेवढं पोटात जातं ना तेवढं बेस्ट आहे, कारण हीट होतं त्यामुळे पाणी पेटक आहे तेवढं बॉडी. आणि फ्रूट्स खात राहा. माझं सजेशन आहे तेवढं. मी आता बाहेर पडलं आहे आणि त्याला उद्यापासून व्हिडिओ बनवतले. उद्यापासून ह्या नाही 3 ते 4 दिवस पूर्ण रेस्ट घेतलं आहे. आणि जर तुमका पण कधी झालं एक सजेशन देतं की तर रेस्ट घ्या. म्हणजे उन्हातून शक्यतो बाहेर पडू नका, रेस्ट घ्या. जेवढा रेस्ट घेऊ मिळात तेवढं रेस्ट घ्या, तेवढा एक सोयीस्कर मिळात. बाकी आता होईल. आता उद्यापासून व्हिडिओ बनेल. उद्यापासून शॉपमध्ये पण जॉईन होतले. कालपासून मी आय गेस 2 ते 3 दिवसापासून कॉल चालू होते की शॉप बंद. कॉल येत होते. कोणाकोणाचे कॉल रिसीव पण करून मिळालेले आहेत आणि कोणाकोणाचे मेसेज दिलेले आहेत. कोणाकोणा रिप्लाय पण नाही दिला मी. सो सांगूचं ह्याचा की तब्येत ठीक नव्हती म्हणून शॉप बंद ठेवलेलो. उद्यापासून रेग्युलर आपला शॉप चालू होता. सो ज्यांचा कोणा येऊन तिकडे रिटर्न गेलेत त्यासाठी दिलगिरी व्यक्त. आय एम सॉरी. उद्यापासून आपलं शॉप चालू होता. सो येऊ शकतास. बस तो झोपतंय मस्त. तुम्ही पण झोपा. गुड नाईट.